आषाढी आणि कार्तिक एकादशीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। आषाढी एकादशीचे चाहूल लागताच भक्ताच्या मनात आनंद तरंग वाहू लागतात। आज आषाढी एकादशी निमित्त मंठा तालुक्यातील कानडी येथील कानिफनाथ महाराज संस्थान येथे भजनी मंडळाच्या वतीने तारीख 17 जुलै रोजी पालखी मिरवणूक काढण्यात आली। संपूर्ण परिसर हरिनामाच्या गजराने भक्तिमय झाला। विठ्ठलाचे भक्तीत दंग झालेले वारकरी एक तारी आणि टाळ झांजाच्या तालावर तुकोबा आणि ज्ञानेश्वरांचे अभंग गात ही पालखी खांद्यावरून पंढरपूर पर्यंत चालत नेली आणि माता भगिनींनी विठ्ठल रखुमाई आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून पालखीचे स्वागत करण्यात आले। या पालखी दरम्यान गावातील महिला, पुरुष आणि नवयुवकांनी पावल्या आणि फुगडी, रिंगण घालत आषाढी एकादशी साजरी केली। एकादशीच्या दिवशी पंढरपूरला मोठी यात्रा भरते। पंढरपूरच्या वारीत सहभागी होता आले नसले तरी विठ्ठल दर्शनाचा आनंद येथील लोकांच्या चेहऱ्यावर दिसत होता। कानडी येथील कानिफनाथ महाराज संस्थान येथे भाविकांनी सामूहिक पूजा पार पडल्यानंतर महिलांनी कानिफनाथ महाराज मंदिरात महिला भाविकांनी अभंग आणि भजन सादर केले। उपस्थित सर्व भाविकांना भागवत पवार यांच्या वतीने उपवासाचा फराळ वाटप करण्यात आला। गाव माझा न्यूज करिता बाळू गायकवाड, मंठा, जालना।